महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी जवळपास 6 खासदारांनी वेगळा मार्ग निवडला. मात्र या घडामोडीकडे फक्त कोण कुणाकडे गेला किंवा कोणत्या पक्षाला किती फायदा झाला या नजरेतून पाहून चालणार नाही. खरा प्रश्न आहे, हे शिंदेंचे राजकीय यश आहे की ठाकरेंच्या नेतृत्वाचे अपयश म्हणायचे? नमस्कार, मी ब्रह्मानंद जाधव महाभूमी डिजिटलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली मित्रांनो. याच विषयाचा सखोल आढावा आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केली. लोकसभा अध्यक्षांनी या 6 बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिलेली आहे. मग आता हा गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. येत्या 19 जून रोजी मुंबईत जो काही शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा आहे, 6 बंडखोर खासदार त्याच दिवशी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. मग यामध्ये संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, पुन्हा भाऊसाहेब वागचौर आणि खासदार संजय दिना पाटील या सर्वांचा समावेश आहे. शिवसेना पुन्हा तोच अध्याय गिरवत आहे. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे काही मोठे बंड झाले होते आणि शिवसेना 2 गटात त्यावेळी विभागली गेली. पक्षाचे नाव, चिन्ह, अस्तित्व यासाठी मोठी लढाई या गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळात सर्व महाराष्ट्राने बघितली. असे वाटत होते की हा अध्याय आता संपला असेल. पण आज जी काही घडामोड झाली, पक्षफूट झाली, पुन्हा एकदा ठाकरे गटातील खासदार फुटल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्याने सर्व राजकारण खळबळून दिलं आहे. म्हणजे प्रश्न केवळ पक्षफुटीचा नाही तर पक्षातील अस्वस्थतेचा आहे. उद्धव ठाकरे नेमके कुठे चुकले? खासदार नाराज असल्याच्या चर्चा आधीपासून सुरू होत्या. मग उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे अशी भूमिका घेतली. पण राजकारणात केवळ भूमिका घेऊन चालत नाही. नाराज नेत्यांची मनधरणी असेल, संवाद आणि त्यांचे प्रश्न समजून घेणे असेल, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. 2022चा अनुभव समोर असतानाही पक्षातून पुन्हा लोक बाहेर पडत असतील तर त्यामागील कारणांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आज पक्षासाठी आहे. फक्त सत्तेचं आकर्षण की काहीतरी वेगळं? ठाकरे समर्थकांचा हा आरोप असतो की सत्तेचा दबाव असेल, यंत्रणांचा वापर असेल, राजकीय प्रलोभने असतील, यामुळे लोक पक्ष सोडतात. हो ठीक आहे, काही प्रमाणात हे कारण असू शकते, मान्य आहे. पण एकाच पक्षातून वारंवार मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी बाहेर पडत असतील तर फक्त तेवढेच एक कारण असू शकत नाही. पक्षातील संवाद असेल, नेतृत्व शैली असेल, निर्णय प्रक्रिया असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील राजकीय दिशा यांचाही विचार करावा लागतो. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आणि जी शिवसेना त्यांनी त्यावेळी उभी केली ती आजची परिस्थिती काय आहे? बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना उभी केली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांना एकत्र ठेवण्याची त्यांची शैली वेगळी होती. कोणताही पक्ष वाढवायचा असेल तर माणसं जोडावी लागतात, कार्यकर्ते जोडावी लागतात आणि ती जपावीही लागत असतात. मात्र आजच्या परिस्थितीत ठाकरे गटातून लोक दुरावत असल्याचे चित्र दिसत आहे. हे पक्षासाठी धोक्याची घंटाच मानावी लागेल. शिंदे गटाची वाढती ताकद आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे जे काही आपण राज्यभर दौरे बघतो ते संघटन वाढवण्यासाठी भर देत आहेत. नवीन लोकांना पक्षात आणणे, स्थानिक नेतृत्व तयार करणे आणि पक्षाचा विस्तार करणे यावर त्यांचे लक्ष दिसते. यामुळे शिंदे गटाचे राजकीय वजन वाढत असल्याचे चित्र एकीकडे निर्माण झालेले आहे. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की 6 खासदार कुठे गेले. खरा प्रश्न हा आहे की शिवसेना उभाटामधून वारंवार लोक का जात आहेत, त्याचे मूळ कारण काय?
जर हा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर भविष्यात पक्षासमोर आणखी मोठी आव्हाने उभे राहू शकतात. यापेक्षा जे 4 वर्षात उपभोगलं त्यापेक्षाही मोठी प्रश्न पक्षासमोर निर्माण होऊ शकतात. आणि म्हणूनच आजची ही घडामोड केवळ एक पक्षफुटी नाही तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची असेल आणि शिवसेना उभाठाच्या संघटनात्मक ताकदीची ही नवीन परीक्षा आहे. त्या प्रत्येक उभाठा कार्यकर्त्याची ही कसोटी आहे. तुमचे मत काय? ही घडामोड शिंदेचे यश आहे की ठाकरेंचे अपयश? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.